नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, जे काही सीट मॅट्रिक्स आहे एमबीबीएस बीडीएसचे जे काही विद्यार्थी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सीट मॅट्रिक्स या ठिकाणी पूर्णपणे रिलीज झालेला आहे, म्हणजे फायनल आउट झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय काय चेक करायचं आहे ते एकदा जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता बघा, जे काही पूर्ण कॉलेजेस आहे, प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, त्या कॉलेजेसचा इंटेक किती म्हणजे कॉलेजला जागा किती आहे, त्याचबरोबर त्या कॉलेज गव्हर्नमेंट ॲडेड आहे का, त्यानंतर जनरल आणि वुमनच्या जागा किती, कॅटेगरी वाईज जे काही सीट मॅट्रिक्स असतं ते पूर्णपणे रिलीज झालेलं आहे. आणि त्यानंतर बघा, ओपनची जागा, ईडब्ल्यूची जागा, SC ST UJ N1 N2 N3 आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी ऑदर रिझर्वेशनमध्ये D1 D2च्या जागा, D3च्या जागा, त्यानंतर IQच्या जागा सुद्धा दिलेल्या आहे, म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असंही म्हणतो IQ कोट्याला. तर त्याच्या सुद्धा जागा या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे. जर तुम्हाला समजा प्रायव्हेट कॉलेजेससाठी किंवा सेमी गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, जागा किती आहे त्या कॉलेजला ते संपूर्ण तुम्हाला चेक करायचं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर टोटल जे काही आता आपण बघणार आहे बघा, जे काही टोटल जागा आहे, पूर्ण जो काही कॉलेजचा इंटेक आहे तो किती असणार आहे, 2200 टोटल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आणि त्यानंतर बघा, जनरल आणि वुमनच्या जागा पण आता बघणार आहे आपण कॅटेगरी वाईज. त्यामध्ये सगळ्यात पहिले येतं बघा, जनरलच्या ज्या जागा आहे SC साठी 95 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर वुमनच्या ज्या जागा आहे 41 जागा आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 52 जागा आहे जनरलसाठी, आणि वुमनसाठी 22 जागा असणार आहे. आणि त्याचबरोबर आता विजे कॅटेगरीसाठी 22 जागा असणार जनरल कॅटेगरीसाठी, म्हणजे जनरल जागासाठी. आणि त्यानंतर वुमन कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता 10 जागा दिलेल्या विजेमध्ये, आणि 18 जागा जे काही जनरलच्या आहे. त्यानंतर 8 ज्या जागा आहे वुमनच्या N1 या कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर N2 साठी जर आपण बघितलं, अर्थातच म्हणजे विजेएनटीच्या N2 कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण, तर जनरलच्या ज्या जागा आहे ते 26 आहे आणि वुमनच्या 11 आहे. त्यानंतर जे काही N3च्या जागा बघितल्या आपण 15 जागा असणार आहे आणि 16 या वुमनच्या असणार आहे. त्यानंतर ओबीसीच्या जर बघितला 139 जागा असणार आहे आणि खालच्या जे काही वुमनच्या आहे ते 60 जागा असणार आहे. टोटल जे काही तुमचा इंटेक बसतो म्हणजे 367 जनरलचा आहे आणि वुमनचा 158 असणार आहे. त्याचबरोबर SC BC कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण, जे काही 10% आरक्षण असणार आहे, मराठाच्या जागा असणार आहे ते 125 असणार आहे. त्यानंतर वुमनच्या जागा जर बघितलं तर 54 जागा असणार आहे. EWS साठी दिलेलं आहे, ओपनसाठी सुद्धा दिलेलं आहे. आणि जे काही टोटल तुमचं सीट मॅट्रिक्स असणार आहे ते जे काही असणार आहे 1309. त्याचबरोबर टोटल जर पकडलं तर 1870 या ठिकाणी जागा असणार आहे. त्यानंतर D1 D2 D3 साठी सुद्धा जागा या ठिकाणी जे काही स्पेशल रिझर्वेशन आहे त्यासाठी 00 दाखवत आहे. आणि जे काही इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजेच IQ कोटा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या ज्या जागा असणार आहे मॅनेजमेंटच्या 330 या ठिकाणी जागा असणार आहे. टोटल पण तुमचे 330 आहे. आणि टोटल जर आपण सीट मॅट्रिक्स बघितलं तर 2200 या ठिकाणी जे काही पूर्ण कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. जर तुम्हालाही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजेच तुमचं प्रायव्हेट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून जे काही कॅपराउंड 1 साठी चॉईस फिलिंग आपल्याकडून जर तुम्हाला करून घ्यायची असेल योग्य पद्धतीने, तुमच्या रँक वाईज आणि तुमच्या SML नुसार, नीटच्या स्कोअरनुसार तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळेल हे जर जाणून घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं जे काही प्रवेश प्रक्रिया आहे काउन्सिलिंगची ते पूर्ण करू शकता. बघा, आता इथे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई कॉलेज आहे, त्याच्या जनरलच्या जागा किती, वुमनच्या किती, PW कॅन्डिडेटची किती, ऑर्फनच्या किती, त्याचबरोबर वुमनच्या किती असणार आहे, हेली एरियाच्या किती असणार, ते संपूर्ण दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रॉपर हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे. आणि सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर प्रॉपर आपल्याला कळून जाते की कॉलेजेस किती असणार आहे, टोटल कॉलेज किती असणार आहे आता आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये, हे पण तुम्हाला सविस्तर कळालंच असेल. तर तुम्हालाही आपल्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल पूर्ण पद्धतीने, तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.